शास्त्री बुवा, एवढी मोठी शास्त्रार्थ स्पर्धा जिंकून आपण धर्म पताका उंचावली, त्या दरबाराला आपला अभिमान आहे. या दरबारात झालेल्या अपमानासाठी मला न्याय हवाय, असं द्रौपदी म्हणाली. फुलवंतीबाई, आपण कुणावर आरोप करताय कळताय का आपल्याला? आम्ही बृहस्पती मानतो त्यांना. मी जर खोटं बोलत असन तर यांच्याच गळ्यातल्या तलवारीनं जीभ छाटा माझी. थांबा. तू जसा तुझ्या क्षेत्रामध्ये विद्वान आहेस, महापंडित आहेस, तशी ती नाचगाणं करणारी स्त्री सुद्धा तिच्या क्षेत्रामध्ये महापंडिता असू शकेल की नाही? बोलून बसलो. या बाई जे बोलतायत ते खरे श्रीमंत. शास्त्री बुवांसारखा संयमी माणूस असा कसा चुकला? चुकला ना. पुरुषाच्या काळजाला सहज कळावी एवढी बाईची व्यथा उथळणे. नक्की काय झालंय? हिंदवी स्वराज्य माझ्या राजाचं होतं. त्यांच्या दरबारात आया बहिणींना मान सन्मान दिला जायचा. या दरबारात मिळणार आहे का तुम्हाला? फुलवंतीबाई, तुम्हाला न्याय मिळणार. भर दरबारात तुमच्या या महापंडिताला आव्हान देते मी. ती नाचणार आणि मी बखवाज वाजवणार, हे प्राक्तन कोणीही बदलण्याचा प्रयत्न करू नये. ताल जपायचा की तोल, हे दोन्ही बाजूंनी महत्वाचं ठरणार आहे. ही लढाई वाटते तितकी सोपी समजू नका. तुमच्या आव्हानास मी तयार आहे. तुम्ही? मी पण तयार आहे तुमच्या आव्हानाला.